सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवांना नैवेद्य कसा दाखवायचा? देवांना नैवेद्य अशा पद्धतीने दाखवला तरच तो देवांपर्यंत पोचतो. त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवताना पुढील चुका करू नका, याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या इथे प्रत्येक सणाला, विशेष दिवसांना देवांना नैवेद्य दाखवला जातो व काही घरात तर रोज देवांना नैवेद्य दाखवला जातो. ही खूपच चांगली गोष्ट आहे. देवांची पूजा, आरती, आराधना केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते, सुख, शांती, समृद्धी नांदते. शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही नियम, त्यांची पद्धत असते आणि सांगितलेल्याप्रमाणे त्याचे पालन करून त्या गोष्टी केल्या तरच त्या गोष्टीचे पूर्ण लाभ प्राप्त होत असतात. देवांचे आशीर्वादही सोबत राहत असतात. त्याचप्रमाणे देवांना नैवेद्य कसा दाखवावा, काय करावे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कोणत्या चुका करू नयेत, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की पहा. देवांना नैवेद्य हा नेहमी केळीच्या पानावर किंवा स्टीलच्या किंवा धातूच्या ताटामध्ये दाखवावा व त्या नैवेद्यामध्ये जेवण हे सात्विकच असले पाहिजे, कारण हेच जेवण देवांना सुद्धा आवडते. त्यामुळे कांदा लसूण विरहित जेवण नैवेद्यासाठी असावे. जेवण बनवताना देवांचे नामस्मरण करावे, त्यामुळे सकारात्मक लहरी त्या जेवणामध्ये सुद्धा उतरतात व त्या जेवणाचे पावित्र्य अजूनच वाढते. त्याचप्रमाणे उष्टे जेवण, मिठाई, फळे असे काहीही देवांना अर्पण करू नये. त्यासाठी देवांच्या नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ आधीच बाजूला काढून ठेवावेत. त्याचप्रमाणे घरात कोणताही नवीन पदार्थ किंवा गोडाचे बनवले तर देवांसाठीही तो काढून ठेवावा व त्याचा नैवेद्य दाखवावा व प्रत्येक देवांच्या वारादिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता. त्यामुळे देवी देवता नेहमी प्रसन्न राहतील. नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून घ्यावे. त्यानंतरच नैवेद्याचे ताट त्यावर ठेवावे. नैवेद्यावर तुळशी पान जरूर ठेवावे, कारण जेव्हा आपण तुळशीचे पान ठेवतो तेव्हा त्याच्यावरचा आपला अधिकार संपतो व ते पूर्ण देवांचे होऊन जाते, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून हे नक्की करावे. नैवेद्याचे ताट हे नेहमी देवांच्या उजव्या बाजूलाच ठेवावे. सोबतच डाव्या साईडला पाणीसुद्धा ठेवावे व नमस्कार करून देवांचे स्मरण करून देवांना नैवेद्य अर्पण करावा. नंतर न चुकता देवांची आरती, मंत्र बोलावेत. काही व्यक्ती हे झाल्यानंतर लगेच तेथून नैवेद्य घेतात, तर असे करण्याची चूक करू नये. तर अगदी थोड्या वेळासाठी का असेना नैवेद्य हा देवांपुढे तसाच ठेवून द्यावा. नंतर तो प्रसाद स्वरूपात घेऊन सर्वांना वाटावा. त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी जे जेवण बनवणार आहे ते ताजेच जेवण असावे. म्हणजेच खूप आधी वेळ स्वयंपाक करून ठेवला आहे आणि त्यानंतर खूप तासांनी नैवेद्य दाखवताय असे व्हायला नको, याची काळजी जरूर घ्यावी. नैवेद्य दाखवल्यानंतर तो वाया जाणार नाही, खाली पडणार नाही किंवा चुकूनही त्या प्रसादाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे नैवेद्य दाखवावा व या चुका टाळाव्यात. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.